तसे गिरीश भाऊ महाराष्ट्रात वेळ देतच होते, पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा, कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा, कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा, कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर. त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे, निवडणूक पाहायची आहे, कारण तुम्ही सगळे आता इतक्या खंबीरपणे पाठीशी आहात की आता गिरीश भाऊच्या मागे 2-4 कामं अजून लावून देतो. आपल्या राज्याच्या उपयोगाकरता, राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकचं काम देता येईल. मी तर असं म्हणेन की आज तुम्ही एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे राहणारे असे 2 नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या, पक्षाच्या, राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकतात. हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न आज तुम्ही या ठिकाणी आणला. आणि मी एकच गोष्ट संजय नाना तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हे लक्षात येईल आम्ही उत्तम निर्णय घेतला, आम्ही योग्य निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा हिताचा निर्णय ठरला. हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो. आज आपण पाहतोय आपल्या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन आपल्याला होताना दिसतंय. जगाचे लोक आश्चर्यचकित होतात ज्यावेळेस ते बघतात की 10 वर्षामध्ये या देशातले 25 कोटी लोक जे गरिबी रेषेच्या आत होते ते गरिबी रेषेच्या वर आले. हा रेकॉर्ड जगाच्या कुठल्या देशाला जमला नाही, तो 10 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केला. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, प्रत्येक समूह घटकाचा विचार करणारा नेता म्हणजे मोदीजी. आणि मोदीजींनी सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर जनतेच्या योजना जनतेपर्यंत पोहोचतील अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. योजना अनेक वेळा बनायच्या, पण त्या योजना जायच्या कुठे, त्याचा पैसा जायचा कुठे, त्याच्यात भलं व्हायचं कोणाचं, असे अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. पण मोदीजींनी या देशात एक अशी व्यवस्था उभी केली की ज्या व्यवस्थेमुळे गरीबातला गरीब माणूस जो आहे त्याच्यापर्यंत योजना पोहोचते. त्याला घर मिळत असेल, त्याला गॅस मिळत असेल, त्याला रेशन मिळत असेल, आमच्या विद्यार्थ्यांकरता केलेल्या योजना असतील, आमच्या विविध आदिवासी दलित समाजाकरता केलेल्या योजना असतील, आमच्या अल्पसंख्याक समाजाच्या योजना असतील. योजना पहिल्यांदा पोहोचताय, लोकांना परिवर्तन दिसतंय. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर देशाचे प्रधानमंत्री एक असं नेतृत्व आहे की जे 24 तास केवळ जनतेचा विचार करतात. ते ज्यावेळेस संबोधित करताना मेरे परिवार